तुमचं नाव सांगायचं, कुठून आलाय हे सुरुवात करायची. अंकुश. पूर्ण नाव सांगा तुमचं. निल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे. आरक्षणाला कसा पाठिंबा आहे तुमचा? आरक्षणाला आमचा भरभरून पाठिंबा आहे, पण आमच्या भावना फार आता तीव्र होत चाललेल्या आहे समाजाच्या. कारण की मुंबई येथे सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत आपल्या महाराष्ट्रातील सकल मराठा समाज मुंबईला दाखल झाला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळून जे आम्हाला परतवून लावलं आणि अधिसूचना काढून त्या अधिसूचनेच्या भरोशावर आम्ही सर्व सकल मराठा समाज बांधव वापस आलो. पण सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना वाटले सरकार काहीतरी चालढकल करते, कुठेतरी काहीतरी गडबड करते. त्या हिशोबानं पुन्हा सन्माननीय मनोजदादांनी 10 तारखेला आंदोलनाचा हत्यार उगारलं आणि ते बसले. त्यांची तब्येत इतकी खालवलेली आहे तर आम्हाला काल आम्ही टी व्हीवरती बघितलं तर आम्ही लगेच आमच्या गावातून 1000 बांधव आलेले आहे. वा, कारण हे सकल मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जवळपास आमची विनंती दादाला की दादा तुम्ही उपचार घ्या, औषध पाणी घ्या आणि पाणी घ्या, कारण की तब्येत फार खालवत चाललेली आहे. नक्कीच ही प्रत्येक मराठा बांधवांची विनंती दादांनी, सकल मराठा समाजाने विनंती केली आणि दादांनी ती मान्यसुद्धा केलेली आहे. काल दादांनी पाणीसुद्धा घेतलं आहे, सलाईनसुद्धा घेतला आहे. तेव्हाच दादा आज आपल्याला ठणठणीत बोलताना दिसत आहेत. कारण अनेक जणांच्या भावना होत्या. तुम्हाला काय वाटत होतं की तुमच्या सरकारनं जे दादांचं उपोषणासाठी या ठिकाणी दखल न देण्याचं काम, म्हणजे सरकारला दादांचा काही घातपात करायचा होता काय असं वाटत होतं का? काहीतरी घातपात असंच त्यांना उपोषण करायला भाग पाडायचं आणि उपोषण करता करता दादांचं काहीतरी बरं वाईट व्हायचं. मग त्यावेळी जे या सरकारचं जे दडपण आलेलं आहे सरकारवरती, यांचं दडपण एक दादाला बाजूला हटवायचं आणि आपला मार्ग मोकळा करायचा, असा हा सरकारचा डाव होता. सरकारने असे याच्या अगोदर बरेच डाव रचले दादासोबत, पण दादांनी आतापर्यंत सर्व डाव हाणून पाडले. कारण की सर्वसामान्य शेतकरी बांधव, सर्व मराठा सकल समाज बांधव दादासोबत आहेत. बोला. दादासोबत आज भी 4 पटीने पब्लिक जनता अजून जास्त या रोषामुळे जास्त 4 पटीने पब्लिक रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी रस्ता आंदोलन होते, रस्ता रोको. बऱ्याच ठिकाणी जे आमदाराच्या खासदाराच्या घरासमोर आंदोलन चालू झालेलं आहे. आणि या सरकारने वेळीच जर निर्णय नाही घेतला तर आम्ही या महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार यांच्या घराला वेळा दिल्या बगर थांबणार नाही. आमच्या माता मावल्या या सर्व आमचे लेकरं बाळं सर्व या आमदार खासदारांच्या घरासमोर आम्ही हलणार नाही आणि त्यांना घराच्या बाहेर